आता थर्ड वाला जो क्वेश्चन आहे म्हणजे 3 नंबरचा जो प्रश्न आहे तुम्हाला दिलेला, तो 3 नंबरचा प्रश्न काय आहे? त्यांनी असं सांगितलेले तिथे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ द ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे खाली दिलेली समीकरणं ही वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाप्रमाणे म्हणजे जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म हा जो आहे याच्याप्रमाणे लिहायचे. अँड पुढे त्यांनी दिलेले देन राईट द व्हॅल्यूज ऑफ द एबीसी, आणि पुढे एबीसीच्या किमती काढायच्या. ते येईल की नाही? किती सोपं आहे काढायला. बघा आता त्याच्यामध्ये पहिले इक्वेशन दिलेले आहे त्यांनी. बघा सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थितपणे इकडे. 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर असं इक्वेशन दिलेलं आहे. आता आपण काय करू शकतो, हे जे सॉल्व्ह करायचे आपल्याला, म्हणजे का सॉल्व्ह का करायचे, कारण आपल्याला या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे घेऊन यायचे त्याला. मग आता घेऊन येत असताना बघा मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होणार आहे, प्लस वाय स्क्वेअर. इथे प्लस 2y तो ऍज इट इज लिहिला जसा आहे तसा लिहिला. त्यानंतर प्लस वाला 10 इकडे आणल्यानंतर काय होणार आहे, मायनस 10. राईट साईडला काय राहिलं, 0. मग आता याच्यावरून ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला कम्पेअर केलं तर मग वाटल्यास इथं तुम्ही असं म्हणू शकता, कम्पेअर गिव्हन इक्वेशन टू द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हटले बघा, कम्पेअर द गिव्हन इक्वेशन टू द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा तुम्ही इथं असंही म्हणू शकता, कम्पेअर द गिव्हन इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे दिलेलं जे वर्ग समीकरण आहे किंवा दिलेलं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरणाबरोबर कम्पेअर करू शकता का तुम्ही, आणि कम्पेअर केलं तर काय होईल. आता जर स्टँडर्ड फॉर्म बरोबर जर कम्पेअर केलं, स्टँडर्ड फॉर्म आपला काय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर कम्पेअर केल्यानंतर a च्या जागेवरती कोणती व्हॅल्यू आहे बघा, एक्स स्क्वेअर. आता फक्त इथं इक्वेशन काय दिले, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी वाय स्क्वेअर दिले की नाही, व्हेरिएबल वेगळं दिलंय, बाकी काय केलंय, चल वेगळं दिलेलं आहे. एक्सच्या ऐवजी वाय दिलेला आहे, बाकी काय वेगळं केलेलं आहे. मग त्याच्यानुसार जर a ची किंमत जर आपण कॅल्क्युलेट केली किंवा इथं जर दिलेली आहे ती पाहिली तर काय येते, वाय स्क्वेअरच्या शेजारी काय कोएफिशियंट किंवा सहगुणक काय 1 आहे. म्हणजे a ची किंमत काय झाली, देअरफॉर a इज इक्वल टू काय आलं, 1. त्यानंतर ह्या इक्वेशन बरोबर ह्या इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर b ची किंमत काय आली बघा. आता b इज इक्वल टू काय आलं, वायच्या किंवा एक्सच्या शेजारी व्हेरिएबलच्या शेजारी काय आहे, +2 आहे. म्हणजे b ची किंमत काय आली बघा, b ची व्हॅल्यू +2 आली की नाही. त्यानंतर c ची जर व्हॅल्यूज कम्पेअर केली तर c च्या जागेवरती बघा बरं, c ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन आणि ह्या इक्वेशनला जर कम्पेअर केलं दोन्हींना तर c ची व्हॅल्यू किती आली, -10. किती सोपं आहे की नाही. सिम्बॉल लिहायचं विसरायचं नाही. सिम्बॉल म्हणजे काय, त्याचे चिन्ह लिहायला विसरले की तुमचे मार्क्स जातील. म्हणून चिन्ह लिहायला विसरायचं नाही, कारण ते चिन्ह त्या कोएफिशियंटचे किंवा त्या व्हॅल्यूचे ते लिहायला विसरायचे नाही. किती सोपं आहे की नाही आहे. नंतर 2 नंबरचं इक्वेशन बघा. 2 नंबरचं इक्वेशन त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे बघा, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3 असं इक्वेशन दिलेलं आहे. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. आता हे इक्वेशन सोडवताना तुमचा बेस किंवा पाया फाउंडेशन पक्क पाहिजे, कारण इथे काय दिलेले बघा, x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. याचा अर्थ काय दिलेला आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. हा बेसिक फॉर्म्युला 7th स्टँडर्डला शिकलेत की नाही तुम्ही, 7वीला. मग त्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे तर काय फॉर्म्युला काय तुमचा, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय, a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. आहे की नाही, असं आहे की नाही, असा फॉर्म्युला 7th स्टँडर्डला शिकलेले आहे तुम्ही. मग त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला आता इथं सोडवायचंय. मग आता इथे a ची किंमत काय झाली फॉर्म्युल्याप्रमाणे x, b ची किंमत काय झाली 1. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायचे. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवत असताना बघा, a स्क्वेअर म्हणजे इथं काय, x स्क्वेअर -2 × ab. a ची व्हॅल्यू काय x आहे, b ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजे 2 × x × 1. बघा अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. ब्रॅकेट प्लस b स्क्वेअर, b म्हणजे काय 1, 1चा स्क्वेअर काय येतो रे, 1च येतो. बरोबर, इथं मी लिहितो सुरुवातीला इनिशियली 1 स्क्वेअर. आणि इज इक्वल टू काय येतो पुढे,
2x+3 आहे बघा. कळालं? म्हणजे ही जी स्टेप आहे आपण ह्या इक्वेशन नुसार सॉल्व्ह केलेली आहे. आता पुढे खाली आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. बघा मी इथं x² लिहितो मायनस याचे जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येते 2 × 1 2 × x 2x प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू काय 2x+3. मग आता आपण काय करूया एकत्र आणूया सगळ्यांना मर्ज करूया ते इक्वेशन्स. मग जर इक्वेशन जर एका बाजूला आणायचं म्हटल्या सगळ्या व्हॅल्यू तर काय येणार आहे x². इथं -2x आहे बघा. इकडे असलेला इज इक्वल टूच्या इकडे असलेला +2x इकडे आला काय झाला -2x झाला आहे की नाही. तिकडे बरोबर चिन्हाच्या तिकडे +2x आहे इकडे येताना काय होणार -2x होणार. त्यानंतर इथे +1 येतो ऍज इट इज लिहिला. इकडचा +3 इकडे आल्यानंतर काय होणार आहे -3. तिकडे काय राहिलं तुमचं 0. बरोबर की नाही बघा. बघा आता आपल्याला कॅल्क्युलेशन सोडवायचं इथे कॅल्क्युलेशन करायचंय. आता हा x² जसा तसा लिहिला मी. त्यानंतर बघा इकडे आता इथे पण x व्हेरिएबल आहे इथं पण x व्हेरिएबल आहे. याचा अर्थ यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते होणार आहे की नाही. इथे मी मगाशी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं की ज्या वेळेला व्हेरिएबल सेम असतात तरच त्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते अन्यथा होत नाही. मग आता इथं होईल की नाही व्हेरिएबल सेम आहे तर चलो सारखी आहे तर मग -2x - 2x म्हणजेच काय -2 - 2 याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येते आन्सर. तर ज्या वेळेला दोन्ही संख्यांना मायनस चिन्ह असतात मध्ये डिवायडेशन किंवा मल्टिप्लिकेशन असं काय आहे का नाही. ज्यावेळेला दोन्ही संख्यांना ज्यावेळेला मायनसचं सिम्बॉल असतं त्यावेळेला त्यांची ऍडिशन होते म्हणजे 2 आणि 2 4 येतं परंतु त्यांना मायनसचं सिम्बॉल राहतं. हा बेसिक नियम आहे आपला. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या नियमांपैकी म्हणजे जे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे जे रूल्स आहेत त्या रूल्स पैकी हा एक रूल आहे. जर दोन्ही नंबरला जर मायनसचं सिम्बॉल असेल तर त्यांची ऍडिशन होते आणि सिम्बॉल मायनसचं राहतं आन्सरला उत्तराला. मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे -2x - 2x यांची ऍडिशन करावी लागणार आहे. म्हणजे आन्सर येतंय त्याचं 4x आणि त्याला सिम्बॉल काय राहणार आहे मायनस. कळालं का. म्हणजे -2x - 2x इज इक्वल टू -4x. त्यानंतर इथे +1 - 3. आता इथे सुद्धा एका संख्येला जर प्लसचं चिन्ह असेल दुसऱ्याला जर मायनसचं चिन्ह असेल तर यांची सबट्रॅक्शन होते वजाबाकी होते परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं राहतं. आता इथं 3 आहे 3ला चिन्ह आहे मायनसचं म्हणजे आन्सरला राहणारे चिन्ह मायनसचं परंतु यांची सबट्रॅक्शन होणार आहे. 3 मधून 1 गेले किती उरले 2 इज इक्वल टू किती 0. मग आता जर हे इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर हे इक्वेशन तुमच्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर जर कम्पेअर केलं तर दिसतंय की नाही स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे. म्हणजे आपल्याला याच्यावरून ए आणि बी च्या किमती तसेच सी च्या पण किमती काढता येतील की नाही. मग तुम्ही इथं पुन्हा परत हेच सेंटेन्स म्हणू शकता की काय की कंपेअर द गिव्हन इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लाईक ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजे हे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे ax² + bx + c इज इक्वल टू 0 या समीकरणाबरोबर कंपेअर करूया तुलना करूया त्याची. आणि तुलना केल्यानंतर म्हणजे इथं तुम्ही ते सेंटेन्स लिहू शकता आणि त्याखाली तुम्ही a इज इक्वल टू b इज इक्वल टू आणि c इज इक्वल टू च्या किमती लिहू शकता. आता मला सांगा याच्याबरोबर आणि या समीकरणाबरोबर जर कंपॅरिझन केलं तर a ची किंमत किती आली इथे. आता a इज इक्वल टू काय 1 आहे कारण बघा x² ला काहीच कोएफिशियंट नाहीये तर त्याची व्हॅल्यू किती असते 1. म्हणजे a च्या जागेवरती कोणती किंमत आलेली आहे 1 म्हणजे a इज इक्वल टू 1 आलं की नाही. त्यानंतर b बरोबर काय येणार आहे बघा. जर b च्या जागेवरती जर कंपेअर केलं तर इथं काय येते बघा सिम्बॉल विसरायचं नाही चिन्ह विसरायचं नाही. मी मगाशी सांगितलं म्हणजे 4 ला जे मायनस सिम्बॉल आहे ते मात्र विसरायचं नाहीये. म्हणजे इथं व्हॅल्यूज किती आहे याची -4 आहे म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली -4. त्याबरोबर c ची व्हॅल्यू पण काय सिम्बॉल विसरायचं नाही. c ची किंमत जर कंपेअर केली तर काय येते 2 पण त्याचं सिम्बॉल विसरायचं नाही चिन्ह विसरायचं नाही म्हणजे c ची व्हॅल्यू आहे -2. म्हणजे अशा पद्धतीने आपण a b आणि c च्या किमती लिहू शकतो. कळालं. याच्यामध्ये कुणाला काही क्वेरीज. आता तुम्ही म्हणशाल की सर हे मायनसचं सिम्बॉल का बरं घ्यायचं तसं का नाही घ्यायचं. आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर कुठं मायनसचं चिन्हच नाहीये प्लसचे चिन्ह आहे सगळीकडं. मग आपण का घ्यायचं ते कारण का हे इक्वेशन तुम्हाला अशा पण पद्धतीने लिहिता येतं. बघा लक्ष द्या इकडे x². आता हे जे मायनस सिम्बॉल आहे ते मी असं लिहिलं तर +-4x बघा -4x. त्यानंतर पुढच्याही बाजूला -2 जे आहे ते +-2 आणि इज इक्वल टू 0 असं लिहिलं तर चालेल की नाही. कारण शेवटी बघा ना
प्लस आणि मायनसची मल्टिप्लिकेशन होऊन मायनसच सिम्बॉल येणार आहे. त्यानंतर प्लस आणि मायनसची मल्टिप्लिकेशन होऊन मायनसच सिम्बॉल येणार आहे. म्हणजे आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे ते प्लस सिम्बॉल प्रमाणे येतंय की नाही बघा तुम्ही. आता हे जर कंपॅरिझन केलं याच्या बरोबर तर येतंय की नाही बरोबर -4ची किंमत तिथे दिसते की नाही. सी ची किंमत -2 दिसते की नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ह्या बेसिक गोष्टींकडे जरा थोडंसं लक्ष द्यायचं.